राजने एक लक्षात ठेवलं पाहिजे, राज ठाकरेनं, धनंजय हमरे भाई है, धनंजय हमरे भाई है, उद्धव की अजितदादांना शुभेच्छा 10 और फुस। शिंदे साहेब उदय को बोलो, हिसाब करो। विद्यमान मुख्य आणि त्यांच्या मुलाचा विवाह ठरलाय असं मला समजलं, त्यांना सुद्धा होळीच्या खूप खूप शुभेच्छा। काही जी आता ठराविक मी तुम्हाला नावं घेईन त्या राजकीय व्यक्तींसाठी आज तुम्ही काय सांगू इच्छिता? सगळ्यात पहिलं उद्धव ठाकरे। गम से निकलो बाहर ओ भाई, गम से निकलो बाहर, अरे गम से निकलो बाहर ओ भाई, गम से निकलो बाहर। उद्धव गम से निकलो बाहर ओ भाई, गम से निकलो बाहर। कारण उद्धवला गम मधून बाहेर निघणं फार आवश्यक आहे। इफ्तारी आणि मामूजान यांच्या गळ्याला भेटून, क्योंकि एक ध्यान में रखना उद्धव, इससे तेरी नहीं भरेगी, इससे तेरी नहीं भरेगी। त्याच्यासाठी मी म्हणेल गम से निकलो बाहर हो भाई, और फिर से आओ हिंदू विचारधारा पे, हिंदू विचारधारा पे। शरद पवार। राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार, अरे भाई क्या कहे शरद पवार का। तिळ 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 मरण सोडा, तिळ 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 झुरण सोडा, तिळ 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 जळण सोडा, तिळ 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 मरण सोडा। अर्थमंत्री अजित पवार। देखो भाई, आणि आता कोणत्या परिस्थितीमध्ये कोणाला सुद्धा आगाऊपणा करू दिला जाणार नाही। आणि खरंच सांगतो, आज एक गोष्ट, शरद पवारांमुळे अजितदादांची कारकीर्द थोडी पडद्यामागे होती। मला असं वाटतंय की अजितदादाला शुभेच्छा देताना, सुनेत्रा वहिनींना शुभेच्छा देताना, कारण बघा संधी मिळाली की सोनं होत असतंय। सुनेत्रा वहिनी ज्या वेळेस म्हणजे दिल्लीच्या तख्तावर म्हणजे सभागृहामध्ये ज्या प्रकारे त्यांनी सभापती म्हणून, तालिका सभापती म्हणून काम केलं, ते खरोखर मला असं म्हणायचंय की अजितदादांनाही शुभेच्छा आणि वहिनींना सुद्धा खूप खूप शुभेच्छा। आणि त्यांच्या मुलाचा विवाह ठरलाय असं मला समजलं, त्यांना सुद्धा होळीच्या खूप खूप शुभेच्छा। अजित पवारांचे एक मंत्री जे सध्या खूप चर्चेचे आहेत, धनंजय मुंडे। धनंजय हमरे भाई है, धनंजय हमरे भाई है, धनंजय हमरे भाई है, धनंजय हमरे भाई है, होली के खूब खूब शुभकामनाएं। सुरेश धस। अब हो गया बस, 10 की अब कुछ नहीं चलेगी, क्योंकि वो तो अभी हो गया फुस 10 और फुस। माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। शिंदे साहेब ते आपल्या काय नाव आपले याचे मंत्री, आपले इंडस्ट्रियल मिनिस्टर उदय सामंतांना सांगा, उदय सामंत जे आहेत ना शिंदे साहेब, ते है ना हमारा हिसाब ही नहीं कर रहा है, उसको बोलो हिसाब कर दो। शिंदे साहेब शिंदे साहेब उदय को बोलो हिसाब करो, शिंदे साहेब उदय को बोलो हिसाब करो, शिंदे साहेब उदय को बोलो हिसाब करो। विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस। बघा, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि आमचे सुद्धा लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचं कार्य म्हणजे कसं, पानी तेरा रंग कैसा, पानी तेरा रंग कैसा जिसमें डालो वैसा, पानी तेरा रंग कैसा जिसमें डालो वैसा। त्याच्यामुळे देवेंद्रजी हे नॉन बायस आहेत, हे कोणत्याही धर्माचा आकस न ठेवणारे आहेत आणि त्याच्यामुळं कष्टकऱ्यांच्या प्रती त्यांच्या सद्भावना आहेत। परंतु दत्तोपंत ठेंगडींनी सांगितल्याप्रमाणे आमचा आवाज देवेंद्रजीपर्यंत आम्ही पोहोचवत राहू आणि देवेंद्रजींकडून आम्ही सुद्धा आमच्या मागण्या करून घेऊ। शेवटचं व्यक्तिमत्व मनसे अध्यक्ष राज ठाकरे। टनटना टनटोल है भाई, टनटना टनटोल, टनटना टनटोल है भाई, टनटना टनटोल। टोल को तुम टोल पे माल बोल रे भाई, टोल पे माल बोल, टोल पे माल बोल रे भाई, टोल पे माल बोल। त्याचं कारण राजने एक लक्षात ठेवलं पाहिजे, राज ठाकरेनं ह्या राज्यामध्ये
तू आता ह्या पुढं कुठल्याच परिस्थितीत भाषिक वाद लावण्याच्या भानगडीत पडायचं नाही. भाषा ही स्वातंत्र्य आहे. भाषा प्रशासकीय वेगळी असू शकेल लिखापडीची, परंतु भाषेवर कोणाचंच बंधन, कोणतंच रिस्ट्रिक्शन असू शकत नाही. आणि ते जे पोरं चिल्लेपिल्ले जे पोरं जे लोकांना जाऊन, व्यापाऱ्यांना जाऊन, छोट्या दुकानदारांना जाऊन, एअरटेल शॉप्समध्ये जाऊन जे त्रास देत आहेत ना, ते आज या होळीच्या निमित्तानं जाळून टाका राज ठाकरे. प्रांतवाद जाळून टाकायचा. इथे भाषावाद करायचा नाही, प्रांतवाद करायचा नाही. नाहीतर हन पायथन एक करील, हन पायथन एक करील, हन पायथन एक करील.